तर माझ्या घरामध्ये नव्हती. हिऱ्यांची ज्यूसची बॉटल ज्या दिवशी मी घेतली त्या दिवशी पासून माझा रिझल्ट आला. आणि हिरियान ज्यूसची बॉटल घेण्याच्या अगोदर एक आपण म्हणतो अमिबा सारखा प्रकार हा माझ्या मिसेसला व्हायचा. अमिबा सारखा प्रकार म्हणजे ज्या बॉडीमध्ये जे अवयव नाही ते अवयव काम करायला लागतो. म्हणजे तिला आपण समजा पित्ताशयाची पिशवी नाही आणि आपल्या जर वारंवार पित्त होत असेल मग त्याला अमिबा सारखा एक प्रकार म्हणतात. ते मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणे हिला हा वारंवार प्रकार होऊ शकतो आणि तुम्हाला 8 दिवसाचा कोर्स करावा लागेल. 8 दिवसाचा कोर्स मध्ये क्लिअर होईल. पण मी विचार केला 8 दिवसाचा कोर्स करायचा, 8 दिवस दर दिवस हॉस्पिटल जायचं, सलाईन मारायचे, ते पुन्हा तब्येत असल्यामुळं नसा सापडत नसं म्हणजे डॉक्टर पण तिकडून परेशान व्हायचे. मग मी काय केलं, अमृत ज्यूस घेतलं आणि डायनोजी नावाची एक बॉटल आहे ती घेतली. ती चालू केली, सकाळचं ती आणि संध्याकाळची ही. म्हणजे तिला एवढा भयंकर रिझल्ट आला. आता जवळजवळ गुढीपाडव्यापासून तिला कोणताच पित्ताशयाचा आजार नाही, कधीच पित्त झालं नाही, अजूनपर्यंत पित्त झालं नाही. आणि ज्या मिशेचं म्हणजे वजन 90+ झालं होतं, आता कुठंतरी म्हणजे आता 7 किलो वजन तिचं कमी झालं. म्हणजे ह्या एवढा मोठा रिझल्ट या अमृत ज्यूसला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे हा ज्यूस म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवलं पाहिजे.